संघानं घाम फोडला होता अक्षरशः. परंतु निसटता विजय का होईना तो त्यांनी मिळवलाय आणि सामना जिंकणं गरजेचं असतं. तो किती धावांनी जिंकलाय त्याला एवढं महत्त्व नसतं. आता समोर आहे कीर्ती स्पोर्ट्स आमणेपाडा संघ, ज्यांनी सकाळच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली आहे. पहिला बॉल फलंदाज अरुणसाठी चांगला बॉल होता. खूप चांगला बाउन्स प्राप्त केलाय गोलंदाजानं. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांनी केलाय. गोलंदाज आहे राहुल, कीर्ती स्पोर्ट्स आमणेपाडा टीमच्या माध्यमातून. तर चांगल्या चेंडूला फेकी इथे मात्र पाहायला मिळते ती म्हणजे राहुलच्या माध्यमातून. आणि पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी फलंदाज अरुणला बीट केलं. आता मात्र बाकफुटला गेला, पंच करतो इनफिल्डच्या डोक्यावरून, सुरेख फटका इथे मात्र पाहायला मिळतो. आणि चेंडू सुद्धा मात्र वेगाने ट्रॅव्हल झालाय. परंतु आउटफील्ड स्लो असल्या कारणाने मात्र आपण पाहू शकाल की चेंडू जाऊन अगदी सीमेशी लगेच थांबला गेला. आणि त्याचमुळे पाहतो की 2 धावा या ठिकाणी अरुणनी जोडल्या. स्वतःचं खातं उघडतं आणि संघाचं सुद्धा अकाउंट इथे मात्र ठिकाणी ओपन करतोय. इथे मात्र ओरफी चेंडू ऑन साईडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. परंतु डीप मिडविकेटला मात्र खेळाडू सज्ज आहे. अरुण बजागेला एक सुवर्ण संधी आहे. जर षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर आणि आर्या कोल्ड्रिंक सेंटर तिथे प्रोप्रायटर सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला शीतपेय या स्पर्धेमध्ये लाभलेला आहे. टॉसविन कॅप्टनला आपण ते शीतपेय देत आहोत. चांगली गोलंदाजी पण जर पाहिली तर राहुल इथे मात्र करत असताना पहिल्या चेंडू निर्धाव, त्यानंतर दुहेरी आकडा, त्यानंतर सिंगल धाव कंप्लीट केली आणि त्यानंतर आता चौथा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका तर खूपच छान, परंतु थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली त्या ठिकाणी. आणि 3 क्षेत्ररक्षक जवळपास चेंडूचा पाठलाग करतायत आणि जवळपास जोपर्यंत डीप मध्ये फील्ड करतील तत्पुरती मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. धावसंख्या 5 वर पोहोचतोय. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही आपण पाहतोय मार्गस्थ. भरपूर संख्येने क्रीडा रसिकांनी मात्र आज या स्पर्धेमध्ये हजेरी लावली. परंतु विनंती असेल की आपण जास्तीत जास्त घरी बसूनच मात्र या स्पर्धेचा आनंद घ्यावा. युट्यूबच्या माध्यमातून जास्त मैदानावर गर्दी करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. आणि ही स्पर्धा तुम्हाला टेलिव्हिजन सेटवर सुद्धा मात्र पाहायला मिळते या डेन केबल नेटवर्कवर. आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा दुहेरी आकडा आपल्याला पाहायला मिळतो. या तर पहिल्या ओव्हरमध्ये एकही चौकार पाहायला मिळाला नाही, एकही षटकार पाहायला मिळाला नाही. सिंगल डबलने मात्र धाबा पहिल्या ओव्हरमध्ये या दोन्ही फलंदाजांनी जोडल्या. 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतर एक विरासपट सावध आणि स्वराज्य स्फोट नानकर या 2 संघामध्ये पुढची मॅच तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल. पहिला सामना ज्यावेळी आपण पाहिला जयमल्लार स्पोर्ट किरोली संघाने बॅटिंग करताना पॉवर प्ले षटकामध्ये सुद्धा मात्र पाहिलं तर संत सुरुवातच केली होती, फक्त 5 धाबा जोडल्या होत्या. आणि या दुसऱ्या मॅच मध्ये 7 धाबा जोडल्या आहेत. म्हणजे कुठेतरी पाहतो की या पॉवर प्ले मध्ये जी सुरुवात हवी आहे जयमल्लार स्पोर्ट किरोली संघाला, ती सुरुवात मात्र हवी तशी पाहायला मिळत नाही. परंतु त्यानंतर अरुणने चांगली बॅटिंग केली. वैयक्तिक 22 धाबांची एक महत्वपूर्ण इनिंग्स तो मात्र त्या खेळला गेला आणि ती एक मॅच इनिंग्स केली त्याची मात्र पाहायला मिळाली. इथे मात्र थोडासा टिकनी चेंडूचा पाठा केला, फटका तर खूपच छान, भरपूर वेगाने आता मात्र चेंडू निघून जातो डीप पॉइंटच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा चौकार. स्वैग से करेंगे सबका स्वागत. परंतु वैभवचं स्वागत केलं मात्र या ठिकाणी चौकाराने. खराब चेंडू पाहिला आपण अगदी ऑफस्टिकला मात्र या ठिकाणी चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि त्याच्यावर मात्र जबरदस्त चाबूक शॉट पाहिला आपण. इथे मात्र चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर थोडस
अतिरिक्त बामूस मात्र या ठिकाणी मिळाला आणि चौकार आल्यानंतर मात्र डॉट चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 11 पाहायला मिळते बिनगडी बाद. फुलटॉस चेंडू ऑन साइडला उडवलाय, कडक फटका आणि चेंडूला मात्र या ठिकाणी निघून जाईल. 6 धाबांसाठी हा षटकार. खराब चेंडूची फेकी इथे मात्र पाहायला मिळाली आणि या खराब चेंडूवर मात्र हवा तसा समाचार अरुण बजाकीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या वेग पकडताना या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 17 धावा, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिले तर फक्त 7 धावा राहुलने खर्च केले होते. परंतु या ठिकाणी दुसऱ्या षटकाला ज्यावेळी वैभवने सुरुवात केली त्या ओव्हरमध्ये चांगल्या धाबा येत होत्या, परंतु जो अडथळा होता वैभवच्या समोर अरुण नावाचा, तो अडथळा त्याने मात्र दूर केला आणि लागतोय जय मल्हार स्पोर्ट किरोली संघाला हा पहिला धक्का फलंदाज बाद. त्रिफला इथे मात्र उद्ध्वस्त केल्या. नवीन फलंदाज येतोय मनीष. जय मल्हार स्पोर्ट किरोली संघाचा जर विचार केला तर सर्वाधिक अनुभवी खेळाडू म्हणून मनीषकडे मात्र पाहिला जातोय आणि तोच आता मात्र येतोय आपल्या संघाला सावरण्यासाठी 1 डाऊन पोझिशनला. येणाऱ्या बॅट्समन मध्ये प्रशांत सुद्धा चांगल्या टच मध्ये आहे, तो सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतोय. परंतु हे दोन फलंदाज पाहूया कशा रीतीने मात्र आपला डाव पुढे घेऊन जात आहेत. सतरा धावा स्कोर कार्डवर. इथे मात्र खराब चेंडू पाहायला मध्ये पंचांचा बीमरचा इशारा पाहायला मिळाला. अगदी मनीषच्या डोक्याला मात्र चेंडू स्पर्श झालाय. वन प्लस वन एकूण 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे मात्र फ्री चेंडू होता आणि फ्री चेंडूवर मात्र जबरदस्त या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय. झेल टिपलाय त्या ठिकाणी, परंतु फ्री असल्या कारणाने मात्र फलंदाज गणेश मात्र सुरक्षित आपण पाहतोय त्याला अजूनही मैदानावरती, परंतु 2 धावा इथे मात्र पूर्ण गेल्या. मनीषने एक चेंडूला मात्र सामना केला, एक धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. त्यानंतर गणेशने 4 चेंडू पेस केले, 4 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून 6 धावा पाहायला मिळाल्या आणि अरुण 13 धावा जोडल्यानंतर मात्र तो माघारी परतला. तर चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळाली, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, दुरून खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज गणेशने आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे मात्र अजूनही समाप्त होतोय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जय मल्हार स्पोर्ट किरोली संघाची 1 गडी बाद 21 धावा स्कोर कार्डवर. किरोली स्पोर्ट साबत संघाचा कर्णधार आणि स्वराज्य स्पोर्ट नानकर संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच असणार आहे, कारण या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल सावरदेव चषक 2022 मध्ये. परंतु या ठिकाणी सुरुवात केली तिसऱ्या षटकाला आणि पहिल्या चेंडू पाहिला तर डाबी स्टिक सोडून मात्र निघून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मोनिश संतोष पाटील यांचा हा सुपुत्र आपण पाहतोय. वडिलांनी तर खूपच छान क्रिकेटची सेवा दिली आमनेपाड्या गावाला आणि त्याचा मुलगा मात्र पाहूया कुठपर्यंत सेवा देतोय आपल्या गावासाठी. डाब्या स्टिकवर चेंडूची एक धाव मात्र कंप्लीट केली आणि जोपर्यंत फील्ड करेल
चेंडूला उचलून फेक करेल तत्पूर्वी मात्र दुसरी धाव भरपूर वेगाने मनीषने मात्र या ठिकाणी पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ या दोघांमध्ये पाहायला मिळतोय. आणि पाहता पाहता धावसंख्या आता मात्र पोहोचतीय ती म्हणजे 24 या आकड्यावर. धावा जर पाहिले तर चांगल्या धावा आता आपल्याला पाहायला मिळतात, कारण या ओव्हर नंतर अजून एका षटकाचा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जर अशाच प्रकारची जर बॅटिंग जर झाली तर 40 पर्यंत नक्कीच किरोळी संघ जाण्याचा प्रयत्न करेल, परंतु या ठिकाणी चेंडू खाली राहतोय आणि पट्यान थोडासा इन स्विंग इथे मात्र पाहायला मिळाला. आणि त्यामुळे मात्र बॅट्समन मनीष इथे मात्र या ठिकाणी बीट होतोय. आता मात्र थोडसा वातावरणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतोय, कारण ऊन सावलीमध्ये थोडासा लपंडाव पाहतोय आपण. चांगली बॉलिंग ऍक्शन आहे मोनीची, परंतु या ठिकाणी मनीषच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. अगदी सुपर टायमिंग पाहायला मिळालं आणि चेंडूला मात्र फेकून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी हा षटकार. टायमिंग लाजवाब पाहायला मिळाली या फटक्यावर. असं वाटलं की या ताकदीचा कुठेतरी कमी वापर केला, परंतु टायमिंग प्रॉपर झाली आणि त्यामुळे पाहतो की 6 धावा इथे मात्र मनीषने जोडले आपल्या संघासाठी. लॉंग ऑफ लॉंग ऑन जी सीमारेषा आहे ती अगदी सहजपणे क्लिअर आपल्याला या मैदानावर पाहायला मिळत असते. पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटरी ऑफ करते चेंडू मात्र अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑनला मात्र थोडीशी मिसफिल्ड. एक धाव पूर्ण केली होती आणि जोपर्यंत चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा मात्र या ठिकाणी पूर्ण पाहायला मिळाली. आणि या ओव्हरमध्ये पाहिलं तर चांगल्या धावा किरोलीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 चेंडू मोनीशने फेकले, 11 धावा त्याने आतापर्यंत खर्च केले आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली आपण तर 32 धावा स्कोर कार्डवर. अजून एक मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो, परंतु चांगली फिल्डिंग स्वतः गोलंदाजाने जाऊन चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला आणि चांगली फेकी केली आणि इष्टांवर निशाणा साधतोय. आणि मनीषला मात्र आता माघारी परतावं लागेल. किरवली संघाला लागणारा हा दुसरा धक्का. सर्वांनी पाहिलं की काय झालं या चेंडूवर. मनीषने फटका खेळला, त्यानंतर गोलंदाजी मोनीशने चेंडूला मात्र फील्ड केलं आणि त्यानंतर योग्य त्यावेळी नेम धरला आणि मात्र यष्ट्या वाकवल्या. आणि नवीन पहिल्यांदा प्रशांत येतोय मैदानाच्या आतमध्ये. गणेश सलामीला आलाय, परंतु हवी तशी बॅटिंग मात्र तो करू शकला नाही. परंतु आता मात्र टायमिंग झुललाय, परंतु लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे, सहजपणे झेल टिपतोय. आणि मनीषच्या पाठीमागे मात्र या ठिकाणी गणेशला सुद्धा मात्र माघारी जावं लागेल. रोहित 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 मैंने देखा दडपण नसणार आहे. शेवटच्या षटकाला मात्र सुरुवात केली गोलंदाज कल्पेशने. चांगली सुरुवात पाहतोय आपण या ओव्हरची. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 32 धावा. या ओव्हरमध्ये किमान 10 धावा जरी ते जोडल्या तर 40+ आपल्याला आकडा स्कोर कार्डवर पाहायला मिळू शकेल आणि तो प्रयत्न प्रशांतचा नक्कीच असेल. आणि त्याच फटक्यांसाठी मात्र प्रशांतला जाणला जातोय. चेंडू निघून जाईल मिडविकेटच्या बाहेर. प्रशांत ब्रँडेड फटका हा येतोय. बिग हिट षटकार. एक दुश्मन जगत को तेरे प्यार
चेंडूवर नक्कीच कुठेतरी कल्पेशने प्रशांतला बीट केलं, परंतु त्याचा प्रतिउत्तर लगेचच मात्र आपल्याला दुसऱ्या चेंडूवर पाहायला आपल्याला वार आणि पलटवार असा हा खेळ क्रिकेटचा आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 38 वर आता मात्र पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील आणि जर अशाच प्रकारची जर बॅटिंग इथे मात्र प्रशांतने केली तर मात्र चांगल्या स्थितीमध्ये कदाचित जय मल्हार स्पोर्ट किरवली संघ पोहोचू शकतो या आणि ही स्थिती प्रशांतला मात्र चांगली मी तर म्हणेन की त्याच्यासाठी असेल. आता मात्र सरळ बॅट लॉप करतो या लॉंग ऑनला मात्र शतरंज सज्ज आहे. एक धाव कंप्लीट पाहायला मिळाली. फेकी चांगली होती परंतु त्यानंतर दुसऱ्या धावेचा अतिशय वेगवान प्रयत्न आणि सक्सेसफुल सुद्धा पाहायला मिळतोय. कारण प्रशांतला माहिती आहे की माझ्याकडे जेवढी स्ट्राईक असेल तेवढं आपल्या संघासाठी चांगलं होऊ शकेल आणि त्याच अनुषंगाने त्याने मात्र जिथे एक धाव होती तिथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि प्रयत्नामध्ये 2 धावा आपण स्कोर कार्ड 8 मध्ये करतोय. 40 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा मात्र अशीच काहीतरी स्थिती होती. त्यावेळी अरुणने आपल्या संघाला सावरलं आणि आता मात्र स्लॉग ओव्हरमध्ये प्रशांत इथे मात्र धावा जोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. इथे मात्र शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता परंतु या ठिकाणी मी स्टॅमिंग फाटक्या चेंडू हवेत परंतु सेफ प्लॅन्ड चेंडू होतोय. भरपूर लांब खेळाडू आपण डीप मध्ये खेळाडू जवळपास चेंडूपर्यंत येईपर्यंत चेंडू मात्र धर्तीवर धान होतोय आणि पुन्हा त्या दुहेरी आकडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आतापर्यंत 11.45च्या साईड धावा जोडल्या जात आहेत. 45 धावा स्कोअर कार्डवर आपण पाहतोय. प्रशांतने 4 चेंडू पेस केले 10 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. ऋतिकला आतापर्यंत एकही चेंडूचा मात्र सामना करण्याची संधी मिळाली नाही. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. कल्पेश पुन्हा एकदा राऊंड ओव्हर द विकेटने परंतु हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू इथे मात्र आपण पाहतोय परंतु शॉर्ट चुकीचं पाहिलं आपण. ऑस्ट्रेलियाला चेंडू होता वन साईडला त्याला खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रशांतने आणि त्यामुळेच पाहतो की चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. भरपूर मोठा अंतर गॅप पाहायला मिळाला परंतु शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन साईडला पुल केला परंतु डीप स्क्वेअरला कडे शतरक्षक आहेत. एक धाव कंप्लीट दुसरी धाव सुद्धा मात्र कंप्लीट केली जाईल आणि त्यानंतर तिसऱ्या धावेला सुरुवात केली जाते आणि तिसरे धावेचा मात्र प्रयत्न करत असताना मात्र फलंदाज प्रशांत हा बाद होतोय आणि अशा रीते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय मल्हार स्पोर्ट किरोली संघाने धावा जोडल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 आणि हा सामना जिंकायचा असेल क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर मात्र येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये तुम्हाला 45 धावा इथून मात्र जोडावा लागतील. तर धाबांचा पाठलाग होईल की या धाबांचं संरक्षण केलं जाईल तत्पुरते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. आई एकविरा स्पोर्ट सावध संघाचा कर्णधार आणि स्वराज्य स्पोर्ट नांदकर संघाचा कर्णधार या 2 संघामध्ये आपण लगेचच नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत. तर दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर आणि आई एकविरा सावध या 2 संघांदरम्यान अतिशय महत्त्वाची लढत असणार आहे. सन्माननीय गुरुनाथजी बजागे ग्रामस्थ किरवली यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करण्यात येईल. तसेच गुरुनाथजी घरत यांना देखील विनंती असेल आपण देखील टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं आहे. टॉस आपण पाहतो एका बाजूला जय सावरीदेव चषक 2022 आणि दुसऱ्या बाजूला भावेश स्पोर्ट्स किरवली आणि गणेश बजागे यांचं नाव आहे, त्यांची प्रतिमा देखील आहे. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल याची दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. तर गुरुनाथजी बजागे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस विनिंग कॅप्टनला आपण देणार आहोत शीतपेय. नांदकर संघाने टॉस जिंकलाय.
संदीप पांडुरंग बजागे, आर्या कोल्ड्रिंक्स सेंटरचे प्रोप्रायटर, ज्यांच्या माध्यमातून हे कोल्ड्रिंक्स आपण देतोय, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे नांदकर टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकल्यानंतर. दोन्ही मान्यवरांचे आम्ही आभार व्यक्त करतोय आणि दोन्ही कर्णधारांना या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. चालू असलेल्या मॅचकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. जे मल्हार किरवली संघानं 45 धावांचं टार्गेट सेट केलंय. पहिला बॉल घेऊन गोलंदाज मनीष. पहिल्याच बॉलवर बिगिट करायचा होता, मात्र स्क्वेअर लेग कडे बॉल निघून गेलाय. मिसफील्ड झाली तिथे. सूरज होता. थोडीशी चूक घडली फिल्डरच्या माध्यमातून, त्याचा फायदा उचलण्यात आलाय. पहिल्या बॉलवर एक धाव वैभवच्या बॅट मधून येते. वैभव आणि राहुल ही सलामीची जोडी कीर्ती स्पोर्ट्स आमणेपाडा टीमच्या माध्यमातून. पहिल्या मॅच मध्ये वैभवनं अतिशय दमदार कामगिरी केली होती. 43 धावा बनवल्या होत्या. यावेळेस लॉफ्ट केलाय बॉल लॉंग ऑनला. सुरेख झेल टिपला जातोय ऋतिकच्या माध्यमातून आणि पहिलं यश मिळतंय गोलंदाज मनीषला. बाद झालाय. सुरेख बॉल, बॅटची कट घेतली बॉलनं आणि सुरेख झेल टिपला जातोय विकेट किपर अरुणच्या माध्यमातून. वन मोर विकेट गोज डाऊन. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया. दोन चेंडूंवर दोन फलंदाज बाद झालेत. अतिशय अप्रतिम अशी गोलंदाजी. लॉंगॉनला आधी एक चांगला झेल ऋतिकच्या माध्यमातून, त्यानंतर विकेट किपरनं हा झेल टिपलाय. बॅक टू बॅक दोन मोठे हादरे देत असताना पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मनीष हॅट्रिकची संधी आहे आणि जर हॅट्रिक पूर्ण केली तर पहिला गोलंदाज असेल या स्पर्धेमधील. खरं तर याआधी देखील काही गोलंदाजांकडे संधी आली होती, मात्र हॅट्रिक कुठल्याही गोलंदाजाला पूर्ण करता आलेली नाही. दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला. दोन नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत, सौरभ आणि सचिन. सचिनकडे स्ट्राईक. पुढचा बॉल. ओहो, सुरेख बॉल होता पुन्हा एकदा. ब्लॉक होलचा वेध घेणारा एस्टनच्या वेधानं टाकलेला फुल लेंथ बॉल आणि त्या बॉलला कसं तरी खेळून काढलंय. कुठली धाव मात्र मिळत नाहीये. डॉट चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे, एक धाव दोन गड्यांच्या मोबदल्यात. कॉर्नर ऑफ द क्रीज जाऊन हा यॉर्करले चेंडू हाताळला होता गोलंदाज मनीषनं. अतिशय भेदक मारा सुरुवातीपासूनच करायला सुरुवात केली. 45 धावांचं टार्गेट आहे कीर्ती स्पोर्ट्स आमणेपाडा संघाविरुद्ध. पॉवर प्लेचं षटक आहे, मात्र बऱ्याच संघांना आपण पाहतो की पॉवर प्लेचा लाभ उचलता आलेला नाही. जय मल्हार किरवली संघाच्या सलामीवीरांनी देखील दोन्ही सामन्यामध्ये पॉवर प्लेचा जास्त फायदा घेतला नाही, मात्र त्यानंतर त्यांनी चांगली कामगिरी जरूर केली आहे. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे. फक्त एक धाव मिळेल. दबावामध्ये खेळतायत कीर्ती स्पोर्ट्स आमणेपाडा संघाचे फलंदाज. धावसंख्या 2 धावांवर जाऊन पोहोचले. अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. फक्त 19 चेंडू शिल्लक. रिक्वायर्ड रेट तुम्ही पाहता 13च्या वर गेलाय. सुरुवातीला जो 11.25 प्रतिषटक होता, कारण पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आलेल्या नाहीत. फक्त 2च धावा पहिल्या 5 चेंडूंवर गोलंदाज मनीषने खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे गडी देखील त्याने बाद केलेत. त्यामुळेच सध्या तरी अंडर प्रेशर
कीर्ती स्पोर्ट्स आमणेपाडा संघ. मात्र क्षमता आहे या दोन्ही फलंदाजांमध्ये पलटवार करण्याची. पुढचा बॉल फेस करेल स्ट्रॉंग मॅन सौरभ. यावेळेस बॉल खाली राहिला आहे. नशिबाची साथ मिळाली आहे असं म्हणेन मी फलंदाजाला, कारण हा बॉल एस्टनच्या रोखा तर त्रिफळा उद्ध्वस्त झाला असता. तर अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 2-2. बचे हुए 3 ओवर्स में 43 रनों की आवश्यकता है. अब रिक्वायर्ड रेट 14 के भी ऊपर चला गया है. रिक्वायर्ड रेट पर नजर रखनी होगी बल्लेबाजों को. बड़े स्ट्रोक्स की आवश्यकता है. बड़े स्ट्रोक्स नहीं आएंगे तो फिर मैच को जीतना बहुत ही ज्यादा मुश्किल बनेगा. नया ओवर लेकर ऋतिक ने हमेशा हमने देखा है कि अच्छी गेंदबाजी की है. जय मल्हार किरवली टीम के लिए सबसे बेहतरीन बॉलर कोई रहे हैं पिछले 2-3 सीजन में तो वो ऋतिक है जय मल्हार किरवली टीम के लिए. कभी कभार उनके ओवर में भी थोड़े ज्यादा रन्स बने होंगे, लेकिन ओवरऑल यदि हम देखें तो उनका प्रदर्शन अच्छा रहा है जय मल्हार किरवली टीम के लिए. और मनीष ने भी कई बार पावर प्ले में अच्छी गेंदबाजी की है. कहीं ना कहीं समस्या तीसरे चौथे ओवर में आती है जहां पर गेंदबाज थोड़े ज्यादा रन्स खर्च करते हैं. स्ट्राइक इस समय सचिन के पास. एक पर बैटिंग करते हुए सौरभ का खाता खुलना अभी बाकी है. पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है. नेवर की पहली गेंद पुल करने का प्रयास बॉलर की तरफ चली गई थी. वहां पर फॉलो थ्रू में रोक तो नहीं पाए हैं. मिडॉन की तरफ इससे पहले की फील्ड किया जाता. एक रन लेने का अवसर. जहां खेलना चाहते थे वहां खेल नहीं पाए बल्लेबाज. एक रन से स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 3 रन 2 विकेटों के नुकसान पर. कुल मिलाकर 45 रनों का पीछा किया जा रहा है कीर्ति स्पोर्ट्स आमनेपाड़ा टीम द्वारा. हल्की फुल्की हवाएं मैदान के ऊपर से गुजरती हुई. इस बार जगह बनाई थी लेकिन बहुत ही खूबसूरत गेंद ऑफ स्टंप के बाहर गुडलेन से हल्का सा आगे पिच कराया था और थोड़ी बाउंस होकर गेंद चली गई विकेट कीपर के पास. गेंद के लाइन में जाकर खेलने का प्रयास वहां पर नहीं किया था बैट्समैन सौरभ ने. इस बार सही संपर्क है क्या? जी नहीं. बढ़िया कैच. बहुत ही खूबसूरत कैच और विकेट का पतन. धीमी गति की गेंद थी. ऑफ कटर. उसको परखा तो था, वेट किया और फिर बल्ला घुमाया था. आड़े बैट से सामने लॉन्ग ऑन के ऊपर खेलना चाहते थे लेकिन मिडल नहीं कर पाए. काफी देर हवा में रही गेंद और डीप मिड ऑन पर प्रशांत ने वहां पर कोई गलती नहीं की. जर्सी नंबर 333 प्रशांत बजागे. अच्छा कैच. और स्कोर कार्ड देखिए 3 रन 3 विकेट. बहुत ही नाजुक हालत हो गई है इस मैच में कीर्ति स्पोर्ट्स आमनेपाड़ा टीम की. सुबह के मैच में उन्होंने 67 रन बनाए थे. वैभव का बल्ला बोला था लेकिन इस मैच में वैभव जल्दी आउट हुए और उसके बाद लगातार विकेट गिरते हुए. इस बार गेंद अंदर और डंडा बाहर. शानदार गेंदबाजी. एक और विकेट का पतन. रन कम बने हैं, विकेट ज्यादा गिरे हैं. बहुत बेहतरीन यॉर्कर थी ये. पैरों के पीछे से बोल्ड आउट हुए हैं सचिन. 4 बल्लेबाज पेविलियन में लौट चुके हैं और हालत खस्ता हो गई है कीर्ति स्पोर्ट्स आमनेपाड़ा टीम की. ऐसे लगता ही नहीं है कि कीर्ति स्पोर्ट्स के बल्लेबाज इस समय बैटिंग कर रहे हैं. ताश के पत्तों की तरह पारी बिखरती हुई. कोई भी बल्लेबाज क्रीज पर टिक नहीं रहा है. अब फिर से 2 नए बल्लेबाज है क्रीज पर. धनंजय और उनके साथ विजय. हैट्रिक पर आ गए गेंदबाज. पिछले ओवर में गेंदबाज मनीष हैट्रिक पर थे. उनकी हैट्रिक तो पूरी नहीं हो पाई. हालांकि उनकी हैट्रिक गेंद भी बढ़िया थी. यॉर्कर थी स्टंप्स की तरफ लेकिन उसको किसी तरह से डिग आउट करने में कामयाब हुए थे बल्लेबाज. मैच कहीं ना कहीं एक तरफा होता हुआ नजर आ रहा है. जय मल्हार किरौली का बढ़िया प्रदर्शन इस मैच में. बल्लेबाजों ने भी अच्छा काम किया. अरुण ने 13 रन बनाए थे. 6 रनों का योगदान गणेश ने दिया. मनीष ने 11 रन बनाए. प्रशांत ने 12 रन बनाए आखिरी ओवर में.
तो कहीं ना कहीं हर बल्लेबाज ने छोटा छोटा योगदान दिया है, उपयुक्त योगदान दिया है। हैट्रिक गेंद स्टंप्स की तरफ रखने का प्रयास था, ऑन साइड में खेल दिया है, डीप मिड विकेट के स्थान पर खिलाड़ी मौजूद है, एक ही रन लेने का अवसर वहां पर बल्लेबाज विजय के पास। अब स्ट्राइक धनंजय के पास रहेगा। स्कोर इस समय 4 रन 4 विकेटों के नुकसान पर। यहां से समीकरण हम देखें तो केवल 13 गेंदें बची है, जीतने के लिए 41 रनों की आवश्यकता है। लक्ष्य जो है वो दिल्ली और देहरादून की तरह दूर नजर आ रहा है इस समय कीर्ति स्पोर्ट्स सामने पड़ा टीम के बल्लेबाजों के लिए। ऋतिक अपने ओर की आखिरी गेंद लेकर, बहुत बढ़िया गेंद, इस बार ऑफ कटर, बहुत ही खूबसूरती के साथ और चालाकी के साथ पेस में परिवर्तन किया जा रहा है। और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ ऋतिक का। मात्र 2 रन खर्च किए और 2 विकेट्स चटकाए। ये देखिए टप्पा पड़ने के बाद बिल्कुल अंदर की तरफ टर्न हुई थी गेंद। ऑफ ब्रेक बॉलर्स जिस तरह से गेंदबाजी करते हैं बिल्कुल उसी तरह से फिंगर्स रोल करते हुए ये गेंद डाली गई थी। और ये दूसरी ऑफ कटर गेंद थी, एक पर उनको विकेट भी मिला था जब सौरभ आउट हुए थे कैच के रूप में। तो इस तरह से 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। कीर्ति स्पोर्ट्स सामने पड़ा टीम पूरी तरह से बैकफुट पर। स्कोर है 4 रन 4 विकेटों के नुकसान पर। अब यहां से बचे हुए 2 ओवर्स में 41 रनों की आवश्यकता है। गेंदबाजी में अब परिवर्तन होता हुआ, और वो होना स्वाभाविक सी बात है क्योंकि 4 ओवर के लिए 4 अलग अलग गेंदबाजों का इस्तेमाल करना पड़ता है। करण आए हैं गेंदबाजी के लिए। पिछले सीजन में किरौली प्रीमियर लीग में यहां पर बहुत बढ़िया गेंदबाजी की थी उन्होंने। गेंदबाजी हम देखें तो केवल मनीष एक ऐसे बॉलर है जो जिनके पास काफी अनुभव है, बाकी सभी युवा खिलाड़ी है। फुल लेंथ गेंद, बल्ले का अंदरूनी किनारा, लेकिन बढ़िया फील्डिंग शॉट फाइन लेग पर, वहां पर विकी द्वारा एक ही रन लेने का अवसर। हालांकि अरुण थोड़े से ऐसा लगता है कि निराश है उनके ऊपर, लेकिन इक्का दुक्का रनों से आमने पड़ा टीम तो मैच जीतने वाली नहीं है। कीर्ति स्पोर्ट्स को यदि मैच जीतना है तो हवाई फायर्स करने होंगे और गैप में शॉट्स लगाने होंगे, चौकों छक्कों की मूसलाधार बारिश करनी होगी, तब जाकर कीर्ति स्पोर्ट्स सामने पड़ा टीम यह मैच जीत सकती है या फिर लक्ष्य के करीब बल्लेबाज पहुंच सकते हैं। सिंगल डबल से तो केवल स्कोरबोर्ड चलता रहेगा बस। इस बार करारा ड्राइव, लेकिन सीधे फील्डर के पास मौका बना है रन आउट का और बैट्समैन आउट। कवर के हाथ में चली गई थी, सूरज थे वहां पर, उन्होंने कोई गलती नहीं की, सफाई से गेंद को फील्ड किया और लौटा दिया बॉलर के पास। दोनों बल्लेबाज एक ही सिरे पर नजर आ रहे थे। रन आउट के रूप में ये 5वें विकेट का पतन हुआ है। कमाल की गेंदबाजी, लगातार स्टंप्स की तरफ अटैक कर रहे हैं गेंदबाज। तीनों भी गेंदबाजों को हमने देखा है स्टंप्स की तरफ गेंदबाजी की है। थोड़ी सी मिसफील्ड वहां पर डीप में, जिसका फायदा उठाते हुए बल्लेबाज 2 रन इस दफा पूरे किए गए हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 5 विकेटों के नुकसान पर। मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणि तुली गोदे कमला लग्नाचे वचन राजाची राणी ही बनली. राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोंधळा आणशील आता तू लाडी गोडीनं फिरवशील उद्या मला सोडून देशील नको हुंडा पाणी मला नको घोडा गाडी. खेळाडू पूर्णपणे फिट नसेल तर तुम्ही मैदान सोडू शकता। फलंदाजाला मला वाटतं तिथे इजा झालेली आहे दुसरी धाव घेत असताना। 7 धावा धावफलकावर आहेत। व्यासपीठाचं दृश्य तुमच्या स्क्रीनवर रमेशजी बजागे, गुरुनाथजी घरत, त्याचप्रमाणे अविनाशजी चोरगे यांचं महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी। ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत। सन्माननीय जयवंत परशुराम बजागे,
उद्योगपती किरवली यांच्याकडून चेंडू पुरवण्यात आलेले आहेत. तसेच विनायक बजागे यांच्याकडून देखील मोलाचं सहकार्य. गुरुनाथ घरत जे व्यासपीठावर आहेत त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आहे. हेमंत रामचंद्र भोईर ज्यांच्याकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. नितीन बळीराम बजागे उर्फ पिंट्या यांच्याकडून देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांचे देखील विशेष आभार. तसेच या जय सावरीदेव चषकामध्ये मिस्टर सोपान तुकाराम तिसकर सावध यांच्याकडून स्टम्प्स आणि स्कोर बुक आहेत त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. जयवंत परशुराम बजागे यांचे देखील विशेष आभार. मिस्टर रामचंद्र सखाराम बजागे, पंडितनाथ मोतीराम बजागे, सुभाष घरत या सर्वांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात झाली आहे. एक चांगला ऑन ड्राईव्हचा फटका, मात्र एकच धाव मिळते. सामन्यामध्ये कुठेतरी औपचारिकता फक्त बाकी आहे असं वाटायला लागलंय. 8 धावा धावफलकावर, शेवटचे 8 चेंडू उरलेत. यावेळेस देखील एक चांगला स्ट्रोक आहे, प्लेसमेंट अफलातून आणि बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या स्पर्धेमध्ये जय मल्हार किरवली संघाचं देखील फार विशेष योगदान आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचे देखील आम्ही विशेष आभारी आहोत. मिस्टर काळूराम लडकू बजागे यांचे देखील विशेष आभार. तसेच विजय रमेश पाटील आमनेपाडा यांचं देखील महत्त्वाचं योगदान आहे, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. तर जेवढे दाते आहेत, जे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत, मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर्स आहेत, त्या सर्वांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. धावसंख्या झाली आहे 12. अजूनही विजयासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू शिल्लक. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज करण. खोलवा टप्प्याचा बॉल अपील आणि यस, पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर विकेट. लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. चेंडूची लाईन पूर्णपणे मिस केली आणि अगदी कात्रीत पकडला गेलाय फलंदाज. तर अशा पद्धतीनं 6वा गडी बाद झालाय कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा संघाचा. अक्षरशः घसरगुंडी उडाली आहे कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा संघाची या मॅचमध्ये. 45 धावांचा पाठलाग करत असताना शेवटचे आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत. शुभमच्या हातात चेंडू सोपवलाय कॅप्टनने. 33 धावांची आवश्यकता आहे. अतिशय बिकट परिस्थिती आपण पाहतोय कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा संघाची. षटकातील पहिला बॉल धनंजयसाठी सुरेख बॉल होता आणि अशा प्रकारची गोलंदाजी जास्त करण्यात आलेली आहे. एक प्लॅनिंग येथे आपल्याला दिसते. गोलंदाजांची रणनीती स्पष्ट पाहायला मिळालेली आहे किरवली टीमच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचे चेंडू जास्त टाकण्यात आलेले आहेत आणि जास्तीत जास्त यष्ट्यांच्या रोखाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न झालाय आणि तो प्लॅन त्यांचा अगदी सक्सेसफुल ठरलाय. फॉर्मॅलिटीज आर लेफ्ट. पहा, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हर पॉईंटच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग जरूर पाहायला मिळते, मात्र तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट करण्यात आली आहे आणि आता एकेरी दुहेरी धावांनी तर काहीच होणार नाही. चौकार षटकारांनी देखील सामना जिंकता येणार नाही कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा संघाला. फक्त 13 धावा धावफलकावर, 6 गडी बाद. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 32 धावांची गरज आहे. यानंतर एक महत्वाची मॅच असणार आहे स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर आणि आई एकविरा सावध या 2 संघादरम्यान. दुरून खेळण्याचा प्रयत्न थोडासा मूव झाला. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं. सुरेख गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने टिचून मारा केलाय. एकही गोलंदाजाने कमजोर चेंडू टाकले नाहीत. सुरुवात केली होती मनीषनं, त्यानंतर ऋतिकचं षटक देखील अफलातून होतं. दोघांनी 2-2 धावा देऊन 2-2 गडी बाद केले आणि त्यानंतर तिसरं षटक देखील आपण पाहिलं करणच्या माध्यमातून. त्याने देखील खूप इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. फक्त 8 धावा खर्च केल्या. एक गडी देखील बाद केला. यावेळेस एक चांगला ड्राईव्ह आहे
वाईडिश मिडॉफच्या डोक्यावरून मात्र तिकडे डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. फक्त एक धाव मिळेल. कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा संघाकडे क्षमता होती 45 धावा त्यांनी सहज चेस देखील केल्या असत्या असे फलंदाज त्यांच्याकडे होते. मात्र सुरुवात फार खराब झाली. विशेषतः सलामीवीर दोघेही शून्यावर बाद झाले. वैभव आणि राहुल. अप्रतिम गोलंदाजी. हा सामना तर शुभमसाठी इझी होता. मागच्या मॅच मध्ये त्याच्याकडे 14 धावा होत्या आणि पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आले होते. त्यानंतर त्याने देखील कमबॅक करून दाखवला आणि सामना जिंकला जय मल्हार किरवली संघानं. या मॅच मध्ये कुठलंही प्रेशर नव्हतं कारण 33 धावांचं संरक्षण त्याला करायचं होतं आणि किती चांगलं एक्झिक्युशन आहे. मात्र पुढच्या मॅच मध्ये अशीच गोलंदाजी तो करेल का हा देखील एक मोठा प्रश्न असणार आहे. पहा पुन्हा एकदा फुल लेंथ बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप बीट केलाय बॅट्समनला आणि याचबरोबर सामना फिनिश. अगदी सहज हा सामना जिंकलाय जय मल्हार किरवली संघानं. कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा संघाचं आव्हान संपुष्टात आलंय या स्पर्धेमधून. हार्ड लक कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा अँड कॉंग्रॅच्युलेशन्स जय मल्हार किरवली. कुठल्याही प्रेक्षकांना मैदानामध्ये शिरकाव करायचा नाही. मॅन ऑफ द मॅच गोलंदाजीमध्ये ज्यानं खऱ्या अर्थानं पॉवरफुल सुरुवात